जिजाऊंच्या पोटी जन्माला शुभ सर्व वाघ, जिजाऊंच्या पोटी जन्माला शुभ सर्व वाघ, शुभांनी जन्म दिला समाधीसाठी ठेवलेला, शुभांनी जन्म दिला समाधीसाठी ठेवलेला, डोळा ज्याने सोडून गेले डोळा पडलेला सळलेला आणि जीवन दिले भगव्या वादळाला. नमस्कार, माझे नाव शारदा जिजाबाई गोडबोले. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. जयसिंहाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज आपल्याला निघाले. जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवला आणि जिजाऊंचा आशीर्वाद घेतला व शिवाजी महाराजांबरोबर आपले संभाजी राजे निवडणूक सरदार आणि विश्वास मानसी घेतली. शिवाजी महाराज आपल्याला गेले. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा तेरावा वाढदिवस होता आणि औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना मागे उभे केले आणि शिवरायांच्या पुढे अनेक वेळा मावळ्यांना पायथ्यातून पळालेला जसवंतसिंह राठोड उभा होता. शिवाजी महाराजांना खूप राग आला आणि शिवाजी महाराज निघून गेले आणि आपल्या मुक्कामावर गेले. मुक्कामाच्या वेळी अफजल खानाने औरंगजेबाने पारेकरी बसवले होते. शिवाजी महाराजांना कळाले की आपल्याला औरंगजेबाने कैद करून ठेवले आहे. शिवाजी महाराजांना आता कळाले आपल्याला काही आता औरंगजेब सोडणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी पोट दुखण्याची सोय केली आणि शिवाजी महाराजांना औषधाने सुरू झाले. काही दिवसांनी शिवाजी महाराजांचे बरे व्हावे म्हणून पेटाला तुळजाईवर निघाले. काही दिवसानंतर पारेकऱ्यांना मिठाईचे पेटाले उघडून बघण्याचा कंटाळा आल्यानंतर शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या जागी हिरोजी झोपले आणि त्यांचे पायचे बोट मदारी दिसले. त्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी राजे ठरल्याप्रमाणे आपल्या जागेवर जाऊन पोहोचले. तिथे मावळे घोडे घेऊन थांबले होते. नंतर हिरोजी आणि मदारींनी शिवाजी महाराजांचे औषध पाणी आणायला जातो म्हणून गेले. तिथून सर्वजण निसटले. ही बातमी दुसऱ्या दिवशी औरंगजेब बादशहाला कळतात. औरंगजेब बादशहाला राग आला. इथे मी माझा प्रसंग संपवते आणि जाता जाता एवढे सांगते की अरे हजार असतील धर्म लाखातील जाती, अरे हजार असतील धर्म लाखातील जाती, पण सर्वांना एकत्र उभारणारा असा एकच राजा शिवछत्रपती. एवढे माझ्या 2 शब्द संपवते.